दुःख येतील तेव्हा आज जे तुम्ही ऐकाल ते तुम्हाला उपयोगी पडेल. मंदिर, देवाचं घर. दाविदाच्या मनामध्ये जर पहिली कुठली इच्छा असेल, दावीद राजा देवाचा प्रिय राजा नाही का, आवडता ना, माहिती आहे ना सगळ्यांना, वाचलं आहे ना. दावीद राजा हा देवाचा आवडता राजा होता. त्याच्या मनामध्ये पहिली गोष्ट जर कोणती आली असेल तर कोणती? देवासाठी मंदिर बांधावं. कुठली गोष्ट त्याच्या मनात आली? देवासाठी मंदिर बांधावं. स्वतःसाठी राजवाडा बंगला बांधावा अशी गोष्ट त्याच्या मनात नाही आली. त्याच्या मनात एक गोष्ट आली, मी देवासाठी मंदिर बांधेन, मी देवासाठी घर बांधेन. वाचा पहिला इतिहास 22वा अध्याय 5 ते 13 वाचा. नीट लक्षात घ्या, अभ्यास करा, ज्ञानी व्हा, म्हणजे आपल्याला नीट चालायला रस्ता सापडेल. वाचा, वाच दादा. पान नंबर 550. पहिला इतिहास 22वा अध्याय 5 पासून. आणि दावीद म्हणाला, माझा मुलगा सलमोन अल्पवयाचा व कोवळा आहे, आणि यहोवासाठी जे घर बांधायचे ते फार थोर, सर्व देशांमध्ये विख्यात व शोभायमान झाले पाहिजे. देवासाठीचे घर बांधायचं आहे, ते कसं झालं पाहिजे? कसं झालं पाहिजे? फार थोर. फार फार थोर, सर्व देशामध्ये विख्यात, शोभायमान झालं पाहिजे. दाविदाची इच्छा. पण माझा मुलगा तर लहान आहे आणि देव मला घर बांधू देत नाही. काय म्हणतो तो? देव काय म्हणतो? तुझे हात रक्तानं माखलेले आहेत, तू माझं घर नाही बांधणार. तो म्हणतो, देव त्याला म्हणतो, तुझा मुलगा माझं घर बांधील. आणि मग दावीद राजा काय म्हणतो? दावीद म्हणाला, माझा मुलगा शल्मोन अल्प वयाचा, कमी वयाचा, लहान आहे, कोवळा आहे, आणि यहोवासाठी जे घर बांधायचं ते फार थोर, सर्व देशामध्ये विख्यात, शोभायमान झालं पाहिजे, म्हणून त्यासाठी मी तयारी करीन. आणि याप्रमाणे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. सोनं, रूपं, लाकडं जे लागतं मंदिरासाठी ते त्याने खूप जमवून ठेवलं. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. मग 5 ते 13 वाचू. मग त्याने आपला मुलगा सलमोन याला बोलावून त्याला यहोवा इस्रायलाचा देव याच्यासाठी घर बांधायला आज्ञा दिली. बापानं मुलाला काय सांगितलं? बापासाठी, आपल्या स्वर्गीय पित्यासाठी काय कर? घर बांध. मी तुला आज्ञा देतो, त्याच्यासाठी तू घर बांध. आणि दावीद सलमोनाला म्हणाला, माझ्या मुला, यहोवा माझा देव याच्या नावासाठी घर बांधावं असं माझ्या हृदयात होतं. दावीद म्हणतो, यहोवासाठी घर बांधावं असं माझ्या हृदयात होतं. पण यहोवाचं वचन माझ्याकडे आलं. ते म्हणाले, तू पुष्कळ रक्त पाडले आहे व मोठे. तू काय केलं? पुष्कळ लढाया केल्या, पुष्कळ रक्त पाडलं आहे, तू मोठ्या लढाया केल्या आहेत. तुला माझ्या नावासाठी घर बांधायचं नाही. पहा, तुझा मुलगा होईल, तो स्वस्थतेचा मनुष्य होईल, आणि मी त्याला त्याच्या चहूकडल्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन. आमेन, हालेलुया. कारण त्याचे नाव सलमोन असं होईल. आमेन, हालेलुया. तुला जो मुलगा होईल तो स्वस्थतेचा मुलगा होईल, त्याच्या जीवनामध्ये शांती असेल, आणि मी त्याला काय करेन? मी त्याला विसावा देईन, त्याचं नाव शल्मोन असं होईल. त्याच्या दिवसात मी इस्रायला शांती व स्वस्थता देईन. आणि 10वं वचन, तोच माझ्या नावासाठी घर बांधेल. तोच माझ्या नावासाठी घर बांधेल. म्हणजे प्रभूचं घर बांधण्यासाठी प्रभू कोणाला निवडतो? ज्याच्या हाताला काही डाग नाही, ज्याच्या हातात काही पाप नाही, अशाच माणसाला देव आपलं घर बांधण्यासाठी निवडतो. हे इथे आपल्याला दिसतं. हालेलुया. स्वतःसाठी घरं सगळे बांधतात, पण देवासाठी मंदिर सगळे बांधतात का? देवासाठी घर सगळे बांधू शकतात का? किती वसईमध्ये पास्टर आहेत, खूप. जो उठतो तो पास्टरच होतो रे बाबा, खूप आहेत. पण देवासाठी घर बांधण्याचं भाग्य कितीकांच्या नशिबी आहे?
हालेलुया. पण स्वतःला भाग्यवान समजा, तुम्ही तुमचे हात या मंदिराला लागले. हालेलुया. कोणाकोणाचे लागले? हात वर करा. हो बघा, अरे बायानो हात वर करा ना. घमेली वाहिली की नाही? खडी भरली की नाही? हो ना, तुमचे हात लागले की नाही? हो, म्हणून प्रभू, आपण भाग्यवान आहोत की प्रभूनं आपल्याला देवाचं घर बांधण्यासाठी बोलवलं. हालेलुया. तुम्ही शल्मोन आहात, शल्मोनेण पण आहात. हालेलुया. धन्यवाद प्रभूला. पहा पुढे वाचले बाबा. आणि तो माझा मुलगा होईल आणि मी त्याचा बाप होईल. आमेन. आम्ही देवाची पोयरं झालो, आमचे हात देवाच्या घराला लागले. हो ना, बघा बरं किती मोठा आशीर्वाद आहे. तर आणि मी त्याचे राजासन सर्व इस्रायलावर सर्व कालपर्यंत स्थापित करीन. तर आता माझ्या मुला, हां. यहोवा तुझ्या संगती असो. आमेन. काय म्हणतो? माझ्या मुला, यहोवा तुझ्या संगती असो. आणि तुझ्याविषयी सांगितलेले आहे त्याप्रमाणे तू सफल होऊन यहोवा तुझा देव याचं घर बांध. याचं घर बांध. हालेलुया. पहा 12. इस्रायलावर तो तुला अधिकार देईल, तेव्हा यहोवा तुझा देव याचे नियमशास्त्र तू पाळावे, म्हणून यहोवाच केवळ तुला ज्ञान व बुद्धी देवो. आमेन. ज्ञान व बुद्धी कशासाठी देवो? फक्त घर बांधण्यासाठी का? जर यहोवाचे जे यहोवानं नियम तुमच्या पुस्तकामध्ये, बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये ज्या आज्ञा पिल्या आहेत ते पाळावे, नियमशास्त्र ते पाळावे. म्हणून यहोवाच केवळ तुला ज्ञान व बुद्धी देवो. आम्ही काय मागायचं आहे देवाकडे? प्रभू, आम्हालाही तुझं पवित्र शास्त्र वचन पाळण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी दे. 13. जे नियम व न्याय यहोवाने मोशेला इस्रायलासाठी आज्ञा पिले ते आचरायला तू पाळलेस तर तू सफल होशील. जर तू ते नियम पाळलेस तर तू सफल होशील. तू घर बांधू शकशील. बलवान हो, बलवान हो. धैर्य धर, धैर्य धर. भिवू नको, भिवू नको, घाबरू नको. घाबरू नको. कारण यहोवा तुझ्या बरोबर असेल. तू फार मोठं काम करणार आहेस. आता शल्मोनानं ते काम आपल्यावरती घेतलं. बापानं त्याला आज्ञा दिली, शल्मोनानं ते काम आपल्यावरती घेतलं. त्यालाही हृदयामध्ये खूप आनंद होता की माझ्या हातातून यहोवाचं मंदिर पूर्ण होईल. मग तो काय प्रार्थना करतो बघा बरं. पहिला इतिहास, दुसरा इतिहास 7वा अध्याय 1 ते 3 काय प्रार्थना करतो पहा. दुसरा इतिहास 7वा अध्याय. दुसरा इतिहास 7वा अध्याय 1 ते 3 शल्मोनाची प्रार्थना. थोडक्यात आपण जाणत आहोत, विषय मोठा आहे. आणि सल्मोनाने प्रार्थना करणे संपवल्यावर अग्नीने आकाशातून उतरून येऊन होमार्पण व यज्ञ जाळून टाकले. 7वा अध्याय 1 ते 3 ना? हां, दुसरा इतिहास 7:1. 1 ते हां बरोबर. आणि सल्मोनाने प्रार्थना करणे संपवल्यावर अग्नीने आकाशातून उतरून येऊन होमार्पण व यज्ञ जाळून टाकले आणि यहोवाच्या तेजाने घर भरून गेले. आमेन. शल्मोनानं प्रार्थना केली. ती प्रार्थना तुम्ही वाचू शकता अगोदर, कारण आपण आता वाचायला गेलो तर आपल्याला फार वेळ लागेल. शल्मोनानं प्रार्थना केली, सर्वांसाठी प्रार्थना केली. आणि शल्मोनानं प्रार्थना केली, संपल्यानंतर आकाशातून अग्नी उतरून आला. होमार्पण समोर होतं, ते सगळं अग्नीनं जाळून टाकलं, भस्म केलं. पुढे आणि यहोवाच्या तेजानं घर भरून गेलं. यहोवाच्या तेजानं घर भरून गेलं. यहोवा कुठे उतरून आला? मंदिरामध्ये. पक्क लक्षात ठेवा, यहोवा कुठे उतरून आला? मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये आपण प्रार्थना करतो आत्म्यानं, ते मग कोण उतरून येतो? येस. जरी तुम्हाला दिसत नाही आज, तरी एक वेळ अशी येईल की हे घर अग्नीनं भरलेलं असेल. आमेन. माडीवरच्या खोलीमध्ये जसं अग्नी उतरून आला आणि ते घर भरलं, तसं हे घर भरेल. ज्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकानं देवाकडे प्रार्थना करायची. प्रभू, तुझं मंदिर तुझ्या तेजानं भरून जाऊ दे. अग्नी आत्मा उतरून येऊ दे प्रत्येकाच्या डोक्यावरती. ती ज्योत बसू दे आणि आत्म्यानं सगळेजण परिपूर्ण होऊ देत. हो, तो मोठा सोहळा असेल. आमेन. वाच 3 पर्यंत.
आणि याजकांना यहोवाच्या घरात जाता येईना. जाता येईना, तेजानं घर भरून गेलं होतं. कारण यहोवाच्या तेजानं घर भरलेलं होतं. हालेलुया. यहोवाच्या तेजानं घर भरलेलं होतं. प्रभू उतरून आला आणि अग्नी उतरून आला. अग्नी उतरून आला. यहोवाचं तेज घरावर होते. आमेन. हालेलुया. हे इस्रायलाच्या सर्व संतानांनी पाहिले. सर्व संतानाने हे पाहिलं अद्भुत कृत्य. तेव्हा त्यांनी तोंड भूमीकडे करून चिरेबंदीवर लवून नमन केलं. आमेन. सर्वजण जमिनीवरती गुडघे टेकले, नमन केलं. ते यहोवाला धन्यवाद देऊन म्हणाले, यहोवाला धन्यवाद देऊन म्हणाले, तो उत्तम आहे, तो उत्तम आहे, त्याची प्रेमदया सर्व काळ त्याची आहे. प्रेम दया सर्व काळ आहे. हालेलुया. म्हणाल का, आमचा पिता यहोवा धन्यवादित आहे, त्याची प्रेम दया आम्हावर सर्व काळ आहे. आमेन. हालेलुया. पहा, त्याच्या प्रेमदयेमुळे आपण जमलेलो आहोत. त्याच्यानंतर शल्मोनाच्या प्रार्थनेला देव उत्तर देतो. आपण प्रार्थना करतो आणि तुम्हाला असं वाटतं का देव उत्तर देत नाही, पण शल्मोनासारखी प्रार्थना व्हायला हवी. शल्मोनाच्या प्रार्थनेला देव स्वतः उत्तर देतो. बघा बरं, दुसरा इतिहास 7वाच अध्याय 12 ते 16पर्यंत, तोच तेच पान 12 ते 16पर्यंत जा. देव काय म्हणतो पहा. आणि रात्री यहोवा सल्मोनाला प्रकट झाला. रात्री यहोवा शल्मोनाला प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. हां, काय म्हणाला? मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. प्रियानो, एकच लक्षात ठेवा. प्रभूला म्हणा, बापा, तू जर माझी प्रार्थना ऐकली असशील तर मला प्रकट हो. शल्मोनासारखं मी तुला पाहू इच्छितो. आपला अधिकार आहे. मुलांना म्हणून नाही का, बापा मला तुला बघायचं आहे, म्हणून नाही काय? हो ना, म्हणावं ना, बापा मला तुला बघायचं आहे, तू मला सर्व दिलं पण मी तुला बघितलं नाही, मला तुला बघायचं आहे. प्रार्थनेचं उत्तर मिळतं नक्की. पण तुमचं नातं प्रभूबरोबर एकदम घट्ट पाहिजे. बापाचं आणि मुलाचं नातं जसं घट्ट, अगदी अतूट, तसं तुमचं नातं पाहिजे. प्रभू तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला तुमच्याशी बोलायचं आहे. प्रभूचा आनंद तुमच्याशी बोलण्यात आहे. प्रभूला तुमच्याशी, आपल्याशी बोलायचं आहे. काय म्हणाला प्रभू त्याला? पहा बरं, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. काय म्हणाला प्रभू? म्हणाला शल्मोनाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. या मंदिरात केलेली प्रार्थना कोण ऐकतो? परमेश्वर. हां, जिवंत आहे, हजर आहे. जिथे जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे तिथे आशीर्वाद द्यायला मी उतरून येतो. लिहिलं आहे ना? झालं ना खरं? मिळाले ना आशीर्वाद? पहा, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. आणि मी हे स्थान माझ्यासाठी यज्ञाचं घर म्हणून निवडलं आहे. आमेन. हे स्थान मी माझ्यासाठी यज्ञाचं स्थान म्हणून निवडलं आहे. आज कोणता यज्ञ आपण अर्पण करतो? स्तुतिस्तवनाचा यज्ञ अर्पण करतो. कारण देवानं हे स्थान त्यासाठी निवडलं आहे. देवानं त्यासाठी तुम्हाला निवडलं आहे. त्यासाठी देवानं आम्हाला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद दिले आहेत की आम्ही त्याची स्तुती करावी, त्याच्या मंदिरामध्ये यावं. आमेन. हालेलुया. पहा बरं पुढे. पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाश बंद केली. आता नीट ऐका. पाऊस पडू नये. लोक पाप करतात म्हणून देव रागावतो आणि पावसाला आज्ञा करतो आणि पाऊस पडत नाही. पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाशाला आज्ञा केली. बस पुढे. पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाश बंद केली किंवा भूमीचे पीक खाऊन टाकायला मी जर टोळास आज्ञा केली. रोग आले पीक खाऊन टाकायला, किंवा मी जर आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली. मी जर आपल्या लोकांमध्ये मरी म्हणजे करोना पाठवला तर, आणि ज्यांना माझं नाव ठेवलं आहे, ज्यांना माझं नाव ठेवलं आहे, ते माझे लोक जर नम्र होतील व प्रार्थना करतील व माझं मुख शोधतील, माझे तोंड शोधतील व आपले दुष्ट मार्ग सोडतील, तर मी आकाशातून ऐकेन. आमेन. तर मी आकाशातून ऐकेन.
त्यांच्या पापांची क्षमा करीन त्यांना क्षमा करेन, व त्यांच्या देशाला बरे करीन. त्यांना बरं करेन. ह्या मंदिरामध्ये हे आशीर्वाद आहेत. जर देवानं दुष्काळ बोलावला, मरी बोलवली, करोना बोलावलं, आणखीन काय बोलावलं, या स्थानामध्ये येऊन जो म्हणेल बापा माझ्यावर दया कर, बापा माझ्यावर दया कर, आम्हावर दया कर, या पापातून या संकटातून आम्हाला सोडव, तर देवानं वचन दिलं मी त्यांना बरं करेन, मी त्यांना बरं करेन. शल्मोनाच्या प्रार्थनेचं हे उत्तर आहे, आपल्या प्रार्थनेचं हे उत्तर आहे. आपल्याला अगोदरच देवानं देऊन ठेवलेलं आहे, फक्त विश्वास हवा. प्रभू तू मला वचन दिलं आहे, मी माझे दुष्ट मार्ग सोडले आहेत किंवा सोडीन, आणि यापुढे मी ते वाईट काम करणार नाही. मला आरोग्य दे, माझं संकट दूर कर. दर रविवारी आपल्याकडे 15, 20, 10, 20 लोक येतात, ते प्रार्थना करतात, त्यांची संकट दूर होतात. कारण देवानं वचन दिलं आहे, सगळ्या लोकांना दिलं आहे, या जागेमध्ये माझ्या मंदिरामध्ये जो येऊन माझी प्रार्थना करेल त्याला मी बरं करीन. हालेलुया. झाले की नाही बरे? झाले ना बरे? देवाचं वचन आहे, मी त्यांना बरं करीन. हालेलुया. वाच बाळा पुढे. तर आता या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे माझे डोळे उघडे व माझे कान लागलेले राहतील. परत, आता या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे माझे आता या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे माझे डोळे उघडे, माझे डोळे उघडे व माझे कान लागलेले माझे राहतील. कान लागलेले राहतील. आपण काय येतो प्रार्थनेला? कंटाळा का करीत नाही? दर रविवारी आपण काय येतो? कारण या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे यहोवाचे डोळे आणि कान लागलेले आहेत. येस, लागलेले आहेत. आमचा पिता आमची प्रार्थना ऐकायला हजर आहे. हो, म्हणून तुमची प्रार्थना फुकट जात नाही. तो दगड धोंडा नाही, रस्त्यावरच्या दगडाला शेंदूर फासून दिसला दगड का? तिकडे दिसला का? आमचा देव असा नाही. आमचा देव ऐकणारा, पाहणारा, प्रार्थनेला उत्तर देणारा या ठिकाणी हजर आहे. हो, हालेलुया. येस. आणि आता मी हे घर निवडून येथे माझे नाव सर्व काळ असावे म्हणून पवित्र केलेले आहे. आमेन. आणि आता येथे हे माझे डोळे व माझे चित्त नित्य लागतील. नित्य लागतील. पुन्हा प्रभू म्हणतो, आता हे स्थान मी निवडून काय केलं आहे? पवित्र केलं आहे. या स्थानामध्ये म्हणून कोणी अपवित्र येऊ नये, म्हणून तुम्हाला मी नित्य विनंती करतो. ह्या स्थानामध्ये हे पवित्र स्थान आहे, देवाचं घर आहे, देवानं पवित्र केलेलं आहे. या स्थानामध्ये वाईट असा मनाचा मनुष्य कोणी येऊ नये. यायच्या आधी जसं आपण चपला बाहेर काढतो तसं आपलं घाणेरडं हृदय बाहेर काढून फेकून द्या. चपला काढण्यापेक्षा घाणेरडं हृदय काढलेलं बरं ना? काय काढलेलं बरं? चपला बाहेर काढलेलं बरं का हृदय घाणेरडं बाहेर काढलेलं बरं? हां, ते पहिलं काढू. स्थान पवित्र केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कोणीही एखाद्या बहिणीला वचन देऊन फसवू नये. कोणीही एखाद्या भावाला वचन देऊन फसवू नये. रडणं मागे लागेल, कारण हे स्थान पवित्र आहे. काय आहे? हे स्थान पवित्र आहे. इथे होय तो होय, नाही तर नाही. प्राण जाय पर वचन न जाय. मी एखाद्याला शब्द दिला, मी तुला हे देतो किंवा हे करतो, प्राण गेला तरी वचन मोडायचं नाही. कारण आपलं बोलणं होय तो होय, नाही तर नाही. बाकी सगळं सैतानापासून आहे, आणि सैतानाला या मंदिरामध्ये जागा नाही, आणि तुम्ही पण देऊ नका. प्रभू सोडून जाईल तुम्हाला. हालेलुया. पक्क लक्षात ठेवा, कारण हे मंदिर पवित्र आहे, देवाचं घर आहे. त्यात कसं वागावं हे तुम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाच पुढे बाबा. 16पर्यंत वाचलं? झालं ना? पहा, देवानं विवचन दिलेलं आहे आणि आम्हासाठी फार महत्त्वाचं आहे. या स्थानाकडे देव म्हणतो, माझे डोळे आणि माझे कान सर्वदा उघडे असतील. म्हणून तुमच्यावर जर संकट आलं, दरवाजे उघडे आहेत. कधीही या, कधीही अर्ध्या रात्री या. देवाचं घर बंद नाही.
कुत्रे आतमध्ये येऊ नयेत म्हणून दार बंद आहे, तुमच्यासाठी नाही. हालेलुया, हालेलुया. या गुडघे टेक, वेदीसमोर उपडं पडून म्हणा, बापा मी संकटात आहे. आणि देवानं वचन देऊन म्हटलं आहे, माझे डोळे आणि माझे कान सर्वदा लागलेले राहतील. देव खोटं बोलेल? खोटं बोलेल? आकाश आणि पाताळ नष्ट होईल, माझ्या देवाचं वचन नष्ट होईल नाही. म्हणून म्हणतो, बाळानो, घरी झोपा काढू नका. प्रार्थनेची वेळ झाली, मग ते शनिवार असू दे, जो नेमलेला दिवस आहे, प्रभू हजर आहे. धावत पळत या, घरी झोपा काढू नका, धावत पळत या. मी माझ्या देवाच्या मंदिरात जाईन. आपण मंदिराला जाऊ असं ते म्हणालं, तेव्हा माझा जीव आनंदित झाला. कोण म्हणालं? दावीद राजा. आपल्यात कोणी दावीद राजा नाही का? आपण देवाच्या मंदिराला जाऊ असं ते म्हणाले, तेव्हा माझा जीव आनंदित झाला. हालेलुया. आनंद वाटतो का? कोण भेटतो? देव. मंदिरामध्ये देव भेटतो आणि आम्हाला आनंद देतो. आनंद देणाऱ्या प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. आम्ही रडणार नाही. हालेलुया. आम्ही सर्वदा आनंद करू. प्रभू म्हटले ना, सर्वदा हर्ष करा. स्तोत्र संहितेमध्ये 5वा अध्याय 7वं वचन वाचा बघू. आपण लवकर पुढं जाऊया. मंदिराविषयी आज आपण पाहूया. स्तोत्र 5वा अध्याय वचन 7, पान नंबर 687. मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरात प्रवेश करेन. मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरात, मंदिरात प्रवेश करीन. हालेलुया. हालेलुया. कुठे प्रवेश करीन? देवाच्या घरात. देवाच्या घरात मी आनंदानं प्रवेश करीन. तिथे देह माझी वाट पाहतो, मला तिथे भेटेल. आमेन. आमेन. हालेलुया. तुझ्या भयात असता मी तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून नमन करेन. तुझ्या भयात असता. देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्याला देवाचं भय नाही तो मोकाट सुटलेलं गूर कसं असतं? ज्याला देवाचं भय नाही, जो देवाला भीत नाही, तर मोकाट सुटलेलं गूर, ज्याच्या गळ्यात नाकात दोरी नाही. किंवा पतंग कोण कोण उडवतो तुमच्यामध्ये? पतंग कोणाकोणाला उडवता येतात? कोणालाच नाही. अरे कोणी पतंग नाही उडवत तुमच्यात? मग हातवर करणारा दादा, कोण कोण पतंग उडवतं? अरे उडवलेत की नाही लहानपणी? उडवलेत ना. आता नसतील उडवत, मोठे झाले आता. पतंगाला दोरी पाहिजे की नको? आणि नसली तर काय होईल? कटी पतंग. असा करत फार वर जाईल. त्याला वाटलं फार बेस्ट, काय मज्जा नाही का. ज्या पतंगाला दोरी नाही त्या पतंगाला फार मजा येते, फार वर जातो तो. दोरी त्याला धरून ठेवते ना, दोरी सुटली तर फार वर जाईल, फार मजा. कंटाळतो दोरीला तो. देवाच्या नियमाला माणूस कंटाळतो. हे काय दर रविवारी प्रार्थनेला जायचं नाही. देवाच्या दोरीला, वचनाला माणूस कंटाळतो. त्याला कसं पाहिजे? मोकळीकता पाहिजे, फ्री. हे मला कोणी सांगायचं नाही, मी माझ्या मनाचा राजा. कटी पतंग. कोणता पतंग? कटी पतंग. फार वर गेलाय. पण रात्री जेव्हा वारा पडतो, दव पडतं, पतंग भिजतो आणि मग काय होतं? त्याच्या ज्या काड्या असतात त्या अशा गोल असते ना, अशी काडी, ती कशी होते? सरळ होते एकदम ठाक. मग हाला खाली. आणि दुसऱ्या दिवशी झाडावर कुठल्या तरी चिंचेच्या वगैरे अडकलेला दिसतो आपल्याला. फार वर गेला होता, आता कुठे अडकलाय? कटी पतंग होऊ नका, नियम पाहिजे. हालेलुया. समजलं ना सगळ्यांना? आपल्याला कटी पतंग व्हायचं
नाही, देवाच्या वचनाची दोरी आपल्याला पाहिजे. ती आम्हाला सावरून धरते, वेळच्या वेळी वर नेते, वेळच्या वेळी खाली आणते. येस, मंदिर त्यासाठीच आहे. प्रियानो, मंदिर ही आमची दोरी आहे. हालेलुया. तिथे जीवनाचे मार्ग शिकवले जातात की कोणाचाही नाश होऊ नये आणि कटीपतंग कोणाचं पण होऊ नये. जे मंडळी सोडून गेले त्यांचं काय झालं? कटीपतंग झाला ना. बघा बाजूला कुठे अडकलेले दिसतात तुम्हाला ते झोके खात इकडे तिकडे झाडावर, तंगडी लांब झाली तशी आणि पडले. आपल्याला दोरी आहे. देवाचं भय ही दोरी. हालेलुया. देवाचं आज्ञापालन ही दोरी. वाच दादा. मी तर तुझ्या प्रेमदेच्या विपुलतेने तुझ्या घरात प्रवेश करेन. तुझ्या भयात असता मी तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून नमन करेन. नमन तुझ्या भयात असता. ही दोरी आहे त्याला. दाविदाची दोरी एकदाच तुटली होती, वाटोळं झालं, पण परत तो देवाच्या भयात परतून आला. देवाच्या संदेष्टानं त्याला ठिकाणावरती आणलं. देवाचा संदेष्ट त्याला बोलला, तू हे केलं आहेस. त्याने पश्चाताप केला. पण आजचे दावीद तसे नाही आहेत. संदेष्टा जेव्हा त्यांना वचनातून बोलतो तेव्हा ते ताठ होतात. काय होतात? आणि मग अडकतात कुठेतरी. असो, चला पुढे. 11वा अध्याय, स्तोत्र 11:4. पान नंबर 690, स्तोत्र 11:4. यहोवा पवित्र मंदिरात आहे. यहोवा कुठे? हालेलुया, हालेलुया. यहोवा कुठे आहे? पवित्र मंदिरात. आमेन. हालेलुया. पवित्र मंदिरात आहे. म्हणून तुम्हाला इथे आशीर्वाद आहेत. यहोवाचे राजासन आकाशात आहे. यहोवाचं राजासन कुठे आहे? आकाशात. आकाशात आहे. त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पाहतात. कुठे? मंदिरामध्ये. आमेन. कारण तो मंदिरामध्ये आहे. त्याचे डोळे कुठे पाहतात? मंदिरामध्ये. कोण कुठे बसलाय, कोण कुठे कोपऱ्यामध्ये बसलाय, कोणाच्या मनामध्ये काय चाललंय, कोण दुःखानं भरलेलं आहे, कोण फुगलेलं आहे, कोण रोसलेलं आहे, कोणाचं चित्त कुठे लागलेलं आहे, कोणाचं मन मोबाईलमध्ये कुठे अडकलेलं आहे. डोळे कुठे आहेत यहोवाचे? बऱ्यासाठी आहेत का वाईटासाठी आहेत? ठरवा. यहोवाचे डोळे माझ्याकडे आहेत, पण कशासाठी आहेत? थोबाडीत मारण्यासाठी आहेत का डोक्यावरून मायेचा हात फिरवण्यासाठी आहेत? जसं करू तसं मिळेल. हालेलुया. थोबाडीत खाण्यासाठी जर सारखं काम केलं असेल तर थोबाडीत मिळेल. देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काम केलं असेल तर मायेचा हात डोक्यावरून फिरेल. बाळा, मी आहे, भिवू नको. आमेन. हालेलुया. घेतला ना अनुभव? म्हणून देवाला आवडेल असं करूया. वाच बाळा पुढे. त्याच्या पापण्या त्यांना पारखतात. त्याच्या पापण्या त्यांना पारखतात. प्रत्येकाला पारखतात. यहोवा न्यायीला पारखतो. यहोवा न्यायीला पारखतो. पण त्याचा जीव दुष्ट व जुलमाची आवड धरणारा यांचा द्वेष करतो. आमेन. पण त्याचा जीव, यहोवाचा जीव, दुष्ट वाईट लोक, खोटं बोलणारे, फसवणारे यांचा द्वेष करतो. मग अशा माणसाला मंदिरामध्ये काही मिळेल अशा अपेक्षानं त्यांनी येऊ नये. मिळणार नाही प्रियानो. म्हणून आज आपण देवाच्या मंदिराला आलो असताना वचन एक ठिकाणी काय म्हणतं आहे? मला मिळालं नाही, तुम्हाला मिळालं तर वाचा. देवाच्या मंदिराला जाताना तू आपला पाय सांभाळ. काय आहे वचन? देवाच्या मंदिराला जाताना तू आपला पाय सांभाळ. फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ते पवित्र आहे आणि यहोवाचे डोळे त्या प्रत्येकाकडे लागलेले आहेत. म्हणून तो आपला पाय सांभाळ. वचनामध्ये आणखीन पाहूया. 27:4 स्तोत्र 27:4. स्तोत्र 27:4. यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे. यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे. कुठली? आम्ही तर खूप गोष्टी मागतो, पण त्याने एकच मागितली. तीच मी शोधीन. बघा, नीट वचन नीट लक्षात ठेवा. मी उलगडा करून तुम्हाला सांगतो, तुम्ही वाचता आणि समजत नाही असं न हो. यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे. आता आपण कित्येक मागितल्या, गाडी दे, बंगला दे, येऊ दे, तेऊ दे, पोरगी दे, पोरगा दे, लग्न जमवून दे, हेम कर, तेव कर. खूप मागण्या घेऊन आपण प्रभूकडे येतो. पण हा देवाचा भक्त काय म्हणतो? मी यहोवाजवळ एक गोष्ट मागितली आणि तीच मी शोधीन. कोणती रे बाबा?
यहोवाची सुंदरता पाहण्यास यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस येस यहोवाच्या घरात वस्ती करावी. आमेन. हालेलुया. कुठे वस्ती करावी मी? यहोवाच्या घरात. सर्व दिवस माझ्या आयुष्याची कुठे वस्ती करावी? यहोवाच्या घरात. कशासाठी करावी? यहोवाची सुंदरता पाहण्यास. तो किती सुंदर आहे. त्यानं बनवलेलं फुलपाखरू पाहिलं किती सुंदर आहे. मग ज्यानं बनवलं तो किती सुंदर. हालेलुया. रानावनातले पक्षी पाहिलेत. लाल किती कलर आहेत त्या पक्ष्यांना. आपण कल्पना पण चित्रकाराला पण काढता येणार नाही चित्र. एवढी रंगीबेरंगी ती पाखरं आहेत. सुंदर. मग ज्यानं त्यानं बनवलं तो किती सुंदर. मग याला एकच ध्यास लागला आहे त्याची सुंदरता पाहण्यास. मी सर्व काळ यहोवाच्या घरात वस्ती करावी. कशी करावी? वस्ती करून ध्यान करण्यास. ध्यान कसं करतात? डोळे उघडे ठेवून का डोळे बंद करून? डोळे उघडे ठेवले तर जगातली सुंदरता दिसेल, पण डोळे बंद करून ध्यान केलं तर देवाची सुंदरता दिसेल. हो हालेलुया. पक्क लक्षात ठेवा. डोळे उघडे ठेवून पाहिलं तर बाहेर काय दिसतं? सुंदर दिसतं ना जग. हो की नाही? तरुण मुलांना विचारा, सुंदर दिसतं इकडे तिकडे. मुलींना विचारा, फार देखणा दिसतं, सुंदर दिसतं इकडे तिकडे. पण हे बाहेरच आहे. कोणाच्या गळ्यामध्ये नेकलेस, सोन्याचा हार बघितला का काय बेश, मला पण असा मिळाला तर केवढं बरं होईल. ही बाहेरची सुंदरता झाली. मग सुंदर दिसण्यासाठी बायका मुली काय करतात? लिपस्टिक लावतात. आपल्याकडे नाही लावत, मला नाही दिसली कोणी, पण आमच्याकडे येऊन बघा. नसलेली सुंदरता ओढून ताणून आणण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात रे बाबा. सगळं पीठ लावावं लागतं सकाळी उठल्या उठल्या तोंडाला. त्याची नावं वेगळी वेगळी आहेत पीठाची, पण शेवटी पीठ ते पीठच ना. धुतलं का निघतं ना ते. खरी सुंदरता बघायची असेल ना तर सकाळी उठल्या उठल्या बघायची. खरी सुंदर दिसते की खरी सुंदरता. दात नाही घासलेले, इकडून तिकडून गळलेलं आहे, केस सगळे विस्कटलेले आहेत, ती खरी सुंदरता. ओरिजिनल. बरोबर ना? ओरिजिनल. मग त्याच्यावरती सगळी पावडर, लिपस्टिक, आणखीन काय काय लावलं जातं. डोळ्यात काजळ, आयब्रो, फेशियल वगैरे वगैरे खूप काही काय आहे. मुलींना शिकू नका. ही नकली सुंदरता. पण खरी सुंदरता बघायची असेल तर डोळे उघडे ठेवून नाही, डोळे बंद करून देवाच्या मंदिरामध्ये येऊन. वाच रे दादा, परत एकदा वाच रे. माझ्या लोकांना समजू दे रे. यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी. मॅन, ही त्याची ॲम्बिशन आहे. हे त्याचं तत्ध्येय आहे. ॲम्बिशन म्हणजे ध्येय. हे मी करीन यहोवाच्या मंदिर. आणि तुमच्यासाठी मंदिर उघडं आहे. कोणी बंद केलं आहे? नाही, उघडं आहे. या, बसा आणि ध्यान करा. रात्र घरी बसण्यापेक्षा इथे येऊन बसा आणि ध्यान करा. पंखे लावलेत, घाबरू नका. जगातली लाईट गेली तर इकडची लाईट चालू असेल, जनरेटर आहे. बसा, पण म्हणा, बापा मला तुझी सुंदरता बघायची आहे. तू जग इतकं सुंदर बनवलं आहेस तर तू बनवणारा किती सुंदर. पण मला ते डोळे उघडे ठेवून नाही बघता येणार. डोळे बंद करून ध्यान करून मी ते नक्कीच पाहीन. पहिल्या दिवशी दिसणार नाही, दुसऱ्या दिवशी दिसणार नाही, तिसऱ्या दिवशी दिसणार नाही, पण ते दिसेलच. ते तुमच्यावरती आहे. किती दिवसात पाहाल तुम्ही यहोवाची सुंदरता पाहण्यास. हालेलुया. साधू सुंदर सिंगांनी पाहिले ते एवढे वेडे झाले की त्यांनी जग सोडून दिलं. पंडिता रमाबाईनं पाहिलं, जग सोडून दिलं. नावा टिळकांनी पाहिलं, जग सोडून दिलं. यापुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा, तुझ्या पुढे सुंदरता मी कसली शोधू. अरे हे सगळं व्यर्थ आहे. तूच खरा सुंदर, तूच खरा सुंदर, निर्माण करता खरा सुंदर आहे.
फक्त आपल्याला डोळे मागू प्रभूकडे, ती दृष्टी मात्र मला दे बापा, ती दृष्टी मला दे. हालेलुया. आयुष्याच्या सर्व दिवस मी तुझ्या मंदिरामध्ये तुझं ध्यान करी. आमेन. आपली जोडी अशी असू दे, फिट, बाप मुलाची जोडी अगदी घट्ट. यश लॉर्ड. बाप आनंदित, मुलगा आनंदित. पुढे पाहूया एक वचन आणखीन 48:9 स्तोत्र. स्तोत्र 48:9. हे देवा, तुझ्या मंदिराच्या मध्ये आम्ही तुझ्या प्रेमदयेने ध्यान केले आहे. आमेन. काय म्हणतो तो? हे देवा, तुझ्या मंदिरामध्ये आम्ही तुझ्या प्रेमदयेचं ध्यान केलं आहे. तुझ्या प्रेमदया कुठे दिसतात? तुझी प्रेमदया कुठे सापडते? तुझ्या मंदिरामध्ये. हालेलुया. कुठे सापडते? आपल्या प्रकाशची, आपल्या सुरेशची बहीण आजारी होती. माझा विश्वास फार कमी पडला, आमचा सर्वांचाच विश्वास कमी पडला की प्रभू कसं एवढ्या मोठ्या मेंदूचं ऑपरेशन, बाकी कुठलं असलं ठीक आहे, पण मेंदूचं ऑपरेशन जरा जर इकडचं तिकडे झालं तरी संपलं. पॅरालाइज होऊ शकतो, स्मृती, आठवणी जाऊ शकतात, लघवीची सगळं शरीराची कार्य थांबतात जरा जरी कुठे चुकलं तर. परंतु प्रभूची इतकी मोठी कृपा की ती ऑपरेशन सक्सेस झालं आणि आज ताई पूर्णपणे बरी आहे. हालेलुया. यहोवाची प्रेमदया पाहण्यास मी त्याच्या मंदिरात त्याचं ध्यान करावं. हालेलुया. सर्व काळ त्याच्या प्रेमदया आम्हाला दिसतात. करोना काळामध्ये त्याच्या प्रेमदया आम्ही पाहिल्या, मंदिर बांधताना त्याच्या प्रेमदया आम्ही पाहिल्या, आमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याच्या प्रेमदया आम्ही पाहतो. फक्त मंदिरापासून दूर जाऊ नका, इथे तुम्हाला ते मिळेल. जे तुम्हाला हवं आहे ते इथे मिळेल. हालेलुया. त्याचसाठी देवाने आम्हाला दिलेलं आहे आणि त्यानं हे सगळं मिळवून आणलं. हालेलुया. पहा बरं पुढे झालं, वाचलं का? 138:2. स्तोत्र 138 दुसरं वचन, पान नंबर 777. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून नमन करीन आणि तुझ्या प्रेमदयेबद्दल व तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकार स्तुती करीन. आमेन. मी कुठे वळेन? रस्त्यातून जाताना मी बाजारात आलो आहे, मी कुठे वळेन? हालेलुया. मी देवाच्या मंदिराकडे वळेन, येईन, गुडघे टेकीन, 2 मिनटं का होईना त्याच्या नावाला धन्यवाद देईन आणि परत मी माझ्या कामाला जाईन. कोणी अडवणार नाही तुम्हाला. त्याला फार आवडेल की आज रविवार नाही, आज शनिवार नाही, आज कुठला नेमलेला दिवस नाही, तरी देखील माझा भक्त बाजारात आला होता, तिथून वळून इथे आला, मंदिरात आला, माझ्यासमोर गुडघे टेकले, मला नमन केलं आणि परत आपल्या कामाला गेला, प्रभूचे आशीर्वाद घेऊन गेला. रे बाबा, मासळी नाही मिळाली चालेल, भाजी नाही मिळाली चालेल, कोंबड्या नाही विकल्या तरी चालतील, पण मंदिरातल्या आशीर्वाद माझ्या डोक्यावरती असू दे. बस हेच तुम्हाला सांगण्यासाठी देवानं मला पाठवलं. त्यांना माझ्या मुलानं सांग, मी आशीर्वाद द्यायला आहे, पण माझं हृदय कुठे लागलेलं आहे? माझं हृदय माझ्या बापाच्या घराकडे लागलेलं आहे. यस, मी येईन, माझ्या बापाला भेटेन, त्याच्या पायावर डोकं ठेवीन, नमन करीन आणि मी जाईन. मी प्रकाशला भेटणार नाही, आणखी कोणाला भेटणार नाही, त्याच्या घरात जाणार नाही, त्याला त्रास देणार नाही, चहा देईल की काय याची वाट बघणार नाही. मी दार उघडीन, नसेल तर बेल वाजवीन. मी येईन, बसेन, माझ्या प्रभूच्या चरणाकडे बसेन, त्याला धन्यवाद देईन, दार बंद करीन आणि मी निघून जाईन. मी आणि माझा बाप. बस. त्याच्यामध्ये प्रकाशला काही स्थान नको, त्याच्यामध्ये मला काही स्थान नको. मी आणि माझ्या बापाचं घर. बस. पटलं का? जमेल का? आशीर्वाद मिळतील, भरपूर नातं जोडलं जाईल, काही कमी पडणार नाही. पुढे कसं ते सांगतो.
बघा पुढे. कारण तो आपले वचन आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहे. आमेन, हालेलुया. कारण देवानं आपलं वचन सर्व नावापेक्षा थोर केलं आहे. परत वाचते वचन एकदा. 138:2. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नमन करेन आणि तुझ्या प्रेमदयेबद्दल व तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकार स्तुती करीन. मी इथे येईन, नमन करीन, उपकार स्तुती करीन, धन्यवाद देईन आणि मी निघून जाईन. भले माझी बस चुकू दे, माझी रिक्षा मिळो न मिळो, परंतु माझ्यासाठी प्रभूनं तिथे सर्व सोय करून ठेवलेली असेल. कारण तो जाणतो माझा सेवक, माझा मुलगा माझ्या मंदिरात आला होता, मी त्याला सांभाळेन, त्याची गरज पुरे करेन. प्रियानो, आम्ही इतकी वर्ष 22 वर्ष इथे येतो. रस्त्यामध्ये केवढे ॲक्सिडेंट झालेले आम्ही पाहतो, पण आजपर्यंत आमच्या केसालाही धक्का नाही लागला. कारण तो दूतांना आज्ञा देतो आणि आम्हाला सांभाळतो. हालेलुया. सोपी गोष्ट नाही आहे 22 वर्ष येणं जाणं सतत दर रविवारी, आणि जरा पण न खर्चटणं. कारण त्याला माहिती आहे हा माझ्या मंदिरात येतो आहे, हा माझ्या मंदिरात येतो आहे, माझं लक्ष ह्याच्याकडे आहे. मी माझ्या दूतांना आज्ञा करीन आणि ते तुला हातावर झेलून धरतील. हालेलुया. बघा पुढे मिखा 4:1-2. मिखा. आज आपण सगळं पवित्र शास्त्र शोधून बघू. कोंबडी जशी आपल्या पायानं कचरा वाकरते आणि आपल्या पिल्लांना काय करते, दाणे भरवते, तसं देवाचा सेवक ती वचनं काढून तुम्हाला भरवतो. बाबा घे, खा, बाबा खा, तुझ्या भल्यासाठी आहे. हालेलुया. मिखाचं पुस्तक पान नंबर 1105. ज्यानं वाचता नाही येत त्यांनी आपल्या शेजारी बसलेल्याला सांगा, रे दादा मला पण जरा साखव. म्हणून मी दोन वेळा ऐकवतो तुम्हाला एक वचन. एकदा विनोद, एकदा मी. तेच परत तुम्हाला सांगतो की तुम्हाला नीट समजावं. वाचता न येणारे बरेच लोक आमच्या ताया आया जुन्या आहेत, त्या नीट समजून घ्या, ऐकून घ्या, आशीर्वाद मिळतील. मिखा 4:1-2. पान नंबर 1107. मिखा 4 पहिलं वचन. पण पुढल्या दिवसात असे होईल की यहोवाच्या घराचा पर्वत पर्वतांच्या माथ्यावर स्थापित होईल. आमेन. त्या दिवसामध्ये असं होईल, यहोवाच्या घराचा पर्वत कसा होईल, उंच होईल. यहोवाचं घर कसं होईल, थोडक्यात त्याचा अर्थ यहोवाचं घर सर्वांमध्ये उंच होईल. लोकांची मंदिरं मूर्त्या आहेत, यहोवाचं घर मूर्तीचं नाही, यहोवाचं आहे. हालेलुया. पहा. आणि तो डोंगरांवर उंचावला जाईल. तो डोंगरांवर उंचावला जाईल. मग त्याकडे लोक लोटतील. त्याच्याकडे, या मंदिराकडे सगळीकडून लोक लोटतील. येत्या दिवसामध्ये जागा पुरणार. आजच पुरत नाही. आतले लोक आपले सगळे जर एकत्र आले, कामाला गेलेले, तर इथे जागा पुरत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, 2 शिफ्ट 3 शिफ्ट, सकाळची प्रार्थना, दुपारची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना, रात्रीची प्रार्थना. प्रभूला म्हणा, होऊ द्या, आम्ही तयार आहोत. हालेलुया. तुझ्या घराचं नाव सगळ्यामध्ये उंचावलं जाऊ दे आणि सगळे लोक त्याच्याकडे येऊ देत, सुखी होऊ देत, तुझे राज्य येवो. हालेलुया. या अंधारलेल्या जगामध्ये, पापानं भरलेल्या जगामध्ये प्रभूनं म्हटलेलं पूर्ण होवो, तुझे राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गीय आहे तशी पृथ्वीवर होवो. प्रत्येक गुडघा तुझ्या नावानं टेकला जावो. आमेन. हालेलुया. हग्गईकडे या. हग्गई काय म्हणतो बघा. हग्गई 2 अध्याय 1-9. हग्गई 2 अध्याय 1-9. हग्गई 2 अध्याय पहिलं वचन. 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी यहोवाचं वचन हग्गई भविष्यवाद्याकडून आले. ते म्हणाले,
शलतेलाचा मुलगा जरुब्बाबेल यहुदाचा राज्याधिकारी याच्याशी व यहोसादाकाचा मुलगा यहोशुआ मुख्य याजक याच्याशी व उरलेल्या लोकांशी आता तू बोल. तू म्हण की तू बोल. काय म्हणतो याजकाला देव? तू बोल, ह्या लोकांशी तू बोल. काय सांग? ज्याने हे घर त्याच्या पहिल्या वैभवात असलेले पाहिले, ज्यानं हे घर त्याच्या पहिल्या वैभवात असलेलं पाहिलं, असा कोण तुम्हामध्ये उरला आहे? असा कोण आहे? सगळे म्हातारे होऊन कदाचित मरून गेले असतील, कदाचित कोणी उरला असेल. कोण तुमच्यामध्ये उरला आहे? आणि आता तुम्हाला हे कसे दिसते? आता तुम्हाला हे कसं दिसतं? हे त्याची तुलना करून पाहिले तर हे तुमच्या दृष्टीत काही नाही असे नाही काय? नाही, असं नाही का हे घर देवाच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या दृष्टिकोनातून काहीच नाही. कारण देवाचं घर, देवाचं सामर्थ्य फार मोठं आहे. पण देव तुम्हाला आणि मला एक आश्वासन देतो. काय म्हणतो बघ बरं? तथापि यहोवा म्हणतो, तथापि यहोवा म्हणतो, आता हे जरुब्बाबेला बलवान हो. बलवान हो. मुलांनो, दोन्ही काय तुम्हाला म्हणतो, जरुब्बाबेल म्हणजे मुलं असं आपण गृहीत धरू. मुलांनो, बलवान व्हा. आणि यहोसादाकाचा मुलगा यहोशुआ मुख्य याजका बलवान हो. बलवान हो, बलवान हो. धीर धर, बलवान हो. धाडस धर, मी बांधीन. धाडस धर. काय म्हण? आणि देशातल्या सर्व लोकांना बलवान व्हा. देशातल्या सर्व लोकांनो, देवाच्या मुलांनो काय व्हा? बलवान, शक्तिमान व्हा, बलवान व्हा. धीर धरा. आम्हाला देवाचं मंदिर अजून बांधायचे आहे व काम करा. आणि काम करा. काय यहोवा असे म्हणतो, यहोवा म्हणतो, कारण मी तुम्हापाशी आहे, मी तुम्हा जवळ आहे. असे सैन्याचा यहोवा म्हणतो. पुढे काय म्हणतो? तुम्ही मिस्रातून बाहेर निघून आला तेव्हा जे वचन बोलून मी तुम्हापाशी करार केला. तुम्ही जगातून बाहेर निघून आलात, त्या घाणीतून बाहेर निघालात, तेव्हा मी तुमच्याशी करार केला बाप्तिस्म्याचा. बरोबर आहे? मी तुमच्याशी करार केलं. त्याप्रमाणे मी तुम्हापाशी आहे. त्याप्रमाणे मी तुम्हापाशी जगाच्या अंतापर्यंत काय करार केलं? बाप्तिस्मा घ्या. जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हे इथे जुळतं. होय, बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे. बघ पुढे. आणि माझा आत्मा तुम्हामध्ये राहत आहे. माझा आत्मा, बाप्तिस्मा घे म्हणजे पवित्र आत्म्याचं दहन पावशील. माझा आत्मा तुम्हामध्ये राहत आहे. तुम्ही भिवू नका. भिवू नका. काय म्हणतो? भिवू नका. मी तुम्हाबरोबर आहे. पण एक काम करा. काय करा? वाच पुढे. कारण सैन्यांचा यहोवा असं म्हणतो, आणखी एकदा थोड्या वेळाने मी आकाशांना आणि पृथ्वीला आणि समुद्राला व कोरड्या भूमीला हलवीन. आता आणखी एकदा मी पृथ्वीला, समुद्राला, सगळ्यांना आणखी एकदा हलवीन. कशासाठी? आणि मी सर्व राष्ट्रांस हलवीन. मी सर्व राष्ट्रांना, जगाला हलवीन. कशासाठी? आणि सर्व राष्ट्रांच्या मौल्यवान वस्तू येतील. कशासाठी हलवीन? तर सर्व राष्ट्रांच्या मौल्यवान वस्तू येतील. आणि मी हे घर वैभवानं भरीन. आणि मी हे घर, आलं का लक्षात? होय. प्रभू काय म्हणतो? घाबरू नको, बलवान हो, धैर्य धर. मी जगाला हलवीन, आकाशाला, पृथ्वीला, सगळ्यांना हलवीन, राष्ट्रांना हलवीन. आणि सगळ्या मौल्यवान वस्तू येतील. आणि मी एक घर वैभवानं भरेल. हालेलुया. वैभवानं भरील. कोणाचं वचन आहे? हालेलुया. त्यानं दिलं होतं, आम्हाला नाही का? होय. मी हे घर वैभवानं भरीन. मी नसेन, पण तुम्ही असाल तर पाहाल अजून मोठं भव्य भव्य मंदिर झालेलं आहे. अजून मोठं. जुनं आता होतं त्याच्यापेक्षा मोठं. लाखो लोक येत आहेत आणि नमन करीत आहेत. यहोवा देव. प्रत्येक गुडघा त्याच्या नावानं टेकला गेला आहे. तर टेकायला जागा प्रभू तयार करीत आहे. मी आकाशानं हलवीन. हालेलुया. दाविदाच्या काळामध्ये त्यानं सोनं, रूपं, नाणं, तांबं, पितळ करोडच्या गणतीनं आणलं मंदिर बांधण्यासाठी. यापुढे हे मंदिर बांधलं तेव्हा सिमेंट, लोखंड जेवढं पाहिजे तेवढं आलं. कुठून आलं आम्हाला माहीत नाही. कारण त्यानं पालघरचा शेट्या हलवला. हालेलुया. ने पालघरचा मोठा शेट्या काय केलं? हलवला. हालेलुया. आणि हे घर चांगल्या वस्तूनं भरून गेलं. हालेलुया. शेणावर बसणारे आम्ही ग्रॅनाईटवर बसतो. शेणावर बसणारे
प्रकाशच्या घरामध्ये शेणावर सारवलेल्या जमिनीवर बसत होतो आम्ही. विचारा प्रकाशला, दादा आहे तिथे. आज आम्ही ग्रेनाईटवर बसतो. हालेलुया, थंडगार आहे. गरम झालं तरी चालेल, आम्हाला खालून AC आहे. धन्यवाद प्रभूला. रूपे माझे आहे, रूप चांदी माझी आहे, सोनं माझं आहे, सोनं माझं आहे, असं सैन्यांचा यहोवा म्हणतो. सैन्याचा यहोवा आमचा पिता म्हणतो. या घराचे शेवटचे वैभव हां, याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा अधिक मोठं होईल. काय म्हणतो आशीर्वाद? काय? या घराचं शेवटचं वैभव पूर्वीपेक्षा अधिक मोठं होईल. हालेलुया. तुमची मुलं हे पाहतील. जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं वळण द्याल तर या मंदिरामध्ये वैभव तुमची मुलं पाहतील. आम्ही कदाचित नसू म्हातारे, पण तुमची मुलं पाहतील, कारण हे देवाचं वचन आहे. आणि मी या स्थानात शांती देईन, मी या स्थानात शांती देईन, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोठ्यानं म्हणाल का आमेन? हालेलुया. असेच होवो, असेच होवो. या घराचं वैभव वाढो आणि हजारो, शेकडो, हजारो, लाखो लोक या घरामध्ये येवोत. सत्य त्यांना समजो, सत्य त्यांना बंधमुक्त करो. प्रभू, आमची हीच या घरामध्ये प्रार्थना आहे. तू आमची प्रार्थना ऐकीत आहेस. आज या घराला आशीर्वादित कर, कारण तुझ्या महान नावासाठी आम्ही ते बांधलं आहे. आमेन. ते वाढत जावो, वाढत जावो आणि तुझा महिमा होवो. हालेलुया. झालं का 9 पर्यंत? आमेन. आता नव्या करारात येऊ. नव्या करारामध्ये लूक 2, 25 ते 50 वाचा. लूक 2, 25 ते 50. पान नंबर 1222, लुकृत सुवर्तमान 2 अध्याय 25 वचन. इथे प्रभू येशू मंदिराविषयी किंवा मंदिरामध्ये काय घडलं ते पाहू. मंदिराविषयी प्रभू स्वतः काय म्हणाला ते पाहू, ज्ञान भरून घेऊ. वाच. तेव्हा पहा, यरुशलेमेत सिमोन नावाचा कोणी एक माणूस होता. यरुशलेमेमध्ये शिमोन नावाचा कोणी एक माणूस होता. आणि तो माणूस न्यायी व भक्तिमान असून. तो माणूस कसा होता? न्यायी आणि भक्तिमान होता. तो कुठे होता? इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. हां, कुठे होता? मंदिरामध्ये. सतत त्याचे डोळे मंदिरात लागलेले असायचे. तो मंदिरामध्येच असायचं आणि इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असायचा. त्याला माहिती होतं की परमेश्वर त्याच्या पुत्राला पाठवणार आहे. तो वाट पाहत होता व पवित्र आत्मा त्याच्यावर होता. पवित्र आत्मा त्याच्यावर होता. आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तू मरण पाहणार नाहीस, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. हां, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याच्या आधी तू मरणार नाहीस, असं त्याला पवित्र आत्म्यानं सांगितलेलं होतं. बरोबर आहे. मग तो त्याच्या घरात बसला होता का? बघा बरं, कुठे बसला होता तो माणूस ज्याला देवाचं वचन प्राप्त झालं की तू ख्रिस्ताला पाहशील तोपर्यंत तू मरणारच नाहीस. हे वचन त्याला जे पवित्र आत्म्यानं सांगितलं, त्या वचनाची वाट तो कुठे पाहत होता? मंदिरात पाहत होता. पक्क लक्षात घ्या प्रियानो. कुठे वाट पाहत होता देवाच्या वचनाची? मंदिरामध्ये वाट. घरात नाही, रस्त्यात नाही, मंदिरामध्ये. हे मंदिर त्याचसाठी तुम्हासाठी दिलेलं आहे, हे विसरू नका. वाच पुढे. आणि तो आत्म्यात असता मंदिरात आला. हालेलुया. कुठे आला? मंदिरात आला. ती काही प्रार्थनेची वेळ नव्हती, रविवार नव्हता, शनिवार नव्हता, परंतु त्याला आत्म्यानं प्रेरणा दिली, जा मंदिरात जा, तिथे तुला देव भेटेल. ज्याची वाट तू पाहतोस तो तुला कुठे भेटेल? मंदिरात भेटेल. जा, मंदिरात जा. आणि मग काय झालं? आणि जेव्हा आईबाबांनी येशू बालकाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरिता आत आणले. कुठे आणले? मंदिरात आणले. रीतीप्रमाणे करायला येशू बालकाला त्याच्या आईवडिलांनी कुठे आणलं? मंदिरामध्ये आणलं. त्याच वेळेला तिथे तोही माणूस हजर आहे, वाट पाहणारा. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातावर घेऊन देवाचा धन्यवाद केला. तेव्हा ओळखलं की हा सामान्य मुलगा नाही, हे सामान्य बाळ नाही. त्याने आपल्या हातात घेतलं त्या बाळाला. आईला काही माहिती नाही, हा कशाला हातात घेतो आहे माझं बाळ.
याला काय दिसलं आईला माहिती नाही, बापालाही माहिती नाही. याला माहीत आहे कारण तो आत्म्यानं भरलेला आहे. हालेलुया. हातात घेतलं आणि काय म्हणाला, हे प्रभू, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस. आता तू तुझ्या दासाला शांतीनं जाऊ देतोस, कारण जे तू बोललास ते पुरं झालं. कारण माझ्या डोळ्याने तुझं तारण पाहिलं आहे. माझ्या डोळ्याने तारण पाहिलं. तारण त्याच्या हातामध्ये होतं. आमेन. कुठे होतं तारण? बालक ते त्याच्या हातामध्ये होतं. तो म्हणतो आता माझ्या डोळ्याने तारण पाहिलं, आता मी जातो. ते तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तयार केलं आहे. कुठे तयार केलं? कोणासाठी तयार केलं? जगाच्या, राष्ट्रांच्या सगळ्या लोकांसाठी हे तारण तू तयार केलं, जे त्याच्या हातामध्ये होतं. किती भाग्यमान माणूस आहे. हालेलुया. त्याच्या मंदिरामध्ये त्याला हे तारण मिळालं. ते राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी उजेड हां. व तुझे लोक इस्रायलीयांचे वैभव आहे. हालेलुया. हे राष्ट्रांच्या लोकांना उजेड. आज ज्या अंधारामध्ये आहेत, रस्त्यावरती बलात्कार आहेत, पाप आहे, घाणेरड्या गोष्टी आहेत, घाणेरडं खोटं राजकारण आहे, बलात्कार आहेत, खून आहेत, अंधार भरलेला आहे, घाण भरलेली आहे. रस्त्यावरती घाण दिसते सगळीकडे. मुलं मुली करतात ते अतिशय घाण आहे. परंतु राष्ट्रांच्या लोकांना उजेड कुठे आहे? हे बालक, तो येशू, हाच राष्ट्रांच्या लोकांना उजेड आहे. ते वचन परत वाच रे बाळा एकदा. तेच राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी उजेड व तुझे लोक इस्रायलीयांचे वैभव आहे. त्यांचं वैभव आहे. तुझ्या निवडलेल्या लोकांचं काय आहे? वैभव आहे. आमचा प्रभू ख्रिस्त आमचं वैभव, साऱ्या जगाचा उजेड, जीवनाची ज्योती. ज्या कुटुंबानं ती ज्योती घेतली त्या कुटुंबातलं पाप संपलं. हालेलुया. त्या कुटुंबातलं पाप संपलं. त्या घराला उजेड प्राप्त झाला. आम्ही साक्षी आहोत. आम्ही साक्षी आहोत. आमेन. नाही तर आम्हाला इथे उभं राहण्याची काय हिंमत होती? आम्ही साक्षी आहोत. आम्ही तो उजेड पाहिला. आम्ही काळोख पण पाहिला, कालचा अंधार पाहिला आणि आजचा उजेड पाहिला. उजेड देणाऱ्याला आम्ही पाहिलं. आम्ही प्रकाशित झालो. ज्याने त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाशित झाले. आमेन. आणि तो प्रकाश उतरून या मंदिरात आला आहे. येस. हालेलुया. हालेलुया. वाच पुढे. तेव्हा त्याच्याविषयी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून त्याचा बाप व त्याची आई हे आश्चर्य करू लागले. अरे, या मुलाविषयी काय म्हणतात? त्यांना काहीच माहिती नाही आहे. त्यांना वाटलं तर त्याच्या आईवडिलांना वाटलं, आईला वाटलं हा कोणीतरी साधा मुलगा असेल. ते आश्चर्य करू लागले की काय होणार आहे पुढे. हा मुलगा आहे तरी कोण? पुढे वाच. आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला. शिमोनानं त्यांना आशीर्वाद दिला आईवडिलांना. आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, हा इस्रायलातील पुष्कळांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्या विरुद्ध बोलतील असा चिन्हांसाठी ठेवलेला आहे. आमेन. हा मुलगा विरोधी बोलतील अशांसाठी आणि अनेकांचं पडणं आणि उठणं होईल अशासाठी हा ठेवलेला आहे. आणखी तुझ्या स्वतःच्या जीवातून तरवार भोसकून पार जाईल. तुझ्या जीवातून काय होईल? आईला काय म्हणतो तो? मरियाला काय म्हणतो तो संदेष्टा? तलवार तुझ्या जीवातून भोसकून आरपार जाईल. बाई, आयानो, तुमचा मुलगा एकुलता एक मुलगा जर खेळ ठोकून क्रुसावरती गुंड लोकांनी त्याला मारला तर तुमचं हृदय काय करील? काय करेल? रडेल ना? कल्पना करा. ते म्हणाल ना त्यांना, अरे मला मारा, अरे माझ्या मुलाला सोडवा. आईच्या हृदयातून तलवार भोसकून आरपार गेली त्या दिवशी, जेव्हा आपल्या मुलाला त्या क्रुसावरती वेदना सहन करीत असताना, मरणाच्या वेदना सहन करीत असताना ती त्या क्रुसखांबाखालून पाहत होती, तेव्हा ती तलवार तिच्या जीवातून आरपार गेली होती. हे अशासाठी की पुष्कळांच्या अंतःकरणातील विचार प्रकट व्हावेत. पुष्कळांच्या अंतःकरणातील विचार प्रकट व्हावेत. हालेलुया. हालेलुया. पुढे वाच. आणि आसेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी हन्ना नावाची कोणी एक भविष्यवादीन होती. आता इथे आपण एक दुसऱ्या गोष्टीकडे येऊ. आशेराच्या वंशातील हन्ना नावाची कोणी मुलगी एक भविष्यवादीण होती.
देवाच्या नावानं भविष्य सांगणारी अशी ती होती. आत्म्याचं ज्ञान तिला होतं. ती तिथे मंदिरात होती. ती फार म्हातारी झाली होती. फार म्हातारी झाली होती. पण कुठे होती? किती वर्ष? वाचा पुढे. ती आपल्या कुवारपणापासून 7 वर्ष नवऱ्याजवळ राहिली होती. कुवारपणापासून फक्त 7 वर्ष नवऱ्याकडे होती. आणि 84 वर्षापर्यंत ती विधवा म्हणून होती. 84 वर्षापासून ती विधवा होती. बरोबर आहे. ती किती मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपासांनी व प्रार्थनांनी सेवा करीत असे. कुठे होती विधवा? मंदिरात. याच्या घरात त्याच्या घरात, हिनं असं केलं तिनं तसं केलं, हे ते असं करत होती. कुठे होती? मंदिरात रात्रंदिवस उपवास आणि प्रार्थना करून प्रभूची सेवा करीत होती. प्रभू तिच्यावरती प्रसन्न होता. काय म्हणाला प्रभू तिला? वाचा बघू. तिनेही त्याच घटकेस तेथे येऊन देवाची उपकार स्तुती केली. तिने पण त्याच वेळेला तिथे येऊन तिनं काय केलं? देवाची उपकार स्तुती केली. आणि व जे येरुशलेमेच्या खंडणीची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. सांगू लागली, हा मुलगा कोण आहे, हे बाळ कोण आहे सांगू लागली. तिनं पाहिलं की हे बाळ सामान्य बाळ नाही. सारं जग ज्याची वाट पाहत आहे ते बाळ माझ्या हातात आहे. हो, हालेलुया. तारणारा आज माझ्या हातात आहे. हो. पुढे नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व समाप्त केल्यावर ती गालिलात आपले नगर नासरेत येथे माघारी गेली. आणि तो बालक वाढत गेला व ज्ञानाने पूर्ण होत असता बलवान होत गेला. बालक वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. देवाची कृपा त्याच्यावरती होती. आता पुढे काय झालं? आणि त्याचे आईबाप दरवर्षी वलांडण सणाला येरुशलेमेकडे जात असत. आणि तो 12 वर्षात झाला तेव्हा ते सणाच्या रीतीप्रमाणे वर येरुशलेमेस गेले. मग त्यांनी ते दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुशलेमेत मागे राहिला. हे त्याच्या आईबाबांना कळले नाही. कळलं नाही. आईबापांना वाटलं की मुलगा मित्रांबरोबर असेल, येईल मागे. आई वडील पुढे चालत चालत गेले. परंतु तो वाटेच्या सोबत्यात आहे असे समजून ते एका दिवसाची वाट चालून गेले. दिवसभर चालले. एका दिवसात माणूस किती लांब जाईल? सकाळी निघालो तो वसईला पोचू आपण संध्याकाळपर्यंत ना, चालत चालत. हो की नाही? जवळपास पोचू. आता एवढ्या लांब गेले आई वडील. नंतर ते आपले नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्याचा शोध करू लागले. आणि तो त्यांना सापडला नाही. येशू त्यांना आई वडिलांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत येरुशलेमेस परत गेले. परत तलासरीमध्ये आले वसईतून. शोधित 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 रस्त्याला जाणं आणि येणं. किती कष्ट करावे लागले. 1 दिवसाची वाट. जायला 1 दिवस, यायला 1 दिवस. मुलगा कुठे सापडला? कुठे सापडला मुलगा? कुठे सापडला? काय म्हणाले आई वडील त्याला? आणि असे झाले की 3 दिवसानंतर तो मंदिरात गुरूंच्या मध्ये बसून त्यांचे ऐकत असताना व त्यांना प्रश्न विचारित असताना त्या सापडला. कुठे सापडला? काय करताना सापडला? ज्ञानी गुरुजन होते, त्यांच्याबरोबर बसून त्यांना प्रश्न विचारताना सापडला. हो. आपली मुलं कुठे सापडतात? पहा प्रियानो, हे आपल्यासाठी आहे. आपण कुठे सापडतो? आपल्या मुलांचं सोडून द्या, आपण कुठे सापडतो? पुढे. आणि जे त्याचे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व त्याच्या उत्तरांवरून थक्क झाले. ज्या ऐकत होते त्यांना आश्चर्य वाटलं की एवढा लहान मुलगा, ह्याला हे ज्ञान, 12 वर्षाचा होता मुलगा, ह्याला हे ज्ञान कोठून? मग आणि त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं. आई वडिलांना काय वाटलं? आश्चर्य वाटलं. का रे, एवढासा मुलगा एवढ्या मोठ्या मोठ्या ज्ञानी माणसांबरोबर वादविवाद करतो. आश्चर्य वाटलं. व त्याची आई त्याला म्हणाली. त्याची आई काय म्हणाली? आता नीट ऐका. मुला तू आमच्याशी असा का वागलास? मुला तू आमच्याशी असा का वागलास? रागवली. मुला तू आम्हाला एवढा त्रास का दिलास? 1 दिवसाचं चालणं, 1 दिवसाचं मागे येणं सोपी गोष्ट आहे? उन्हातानात तू आमच्याशी असा का वागलास?
आता मुलगा काय म्हणाला? पहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. बघ, तुझे आई वडील, तुझा बाप आणि मी, आम्ही कष्टी दुःखात उन्हात तानात तुला शोधित आहोत. तू असं का केलंस? तो त्यांना म्हणाला, मुलगा काय म्हणाला? तुम्ही माझा शोध करीत आला हे कसे? हे कसं? तुम्ही मला शोधता हे कसं? मी काय तुमचा मुलगा आहे? तुम्ही मला शोधता हे कसं? मी माझ्या बापाच्या घरात असावे हे तुम्हाला ठाऊक नव्हते काय? ठाऊक नाही का? माझा बाप कोण आहे तुम्हाला ठाऊक नाही का? मी माझ्या बापाच्या घरात असावं हे तुम्हाला ठाऊक नाही का? आम्ही कुठे असावं? येशूला वाटलं मी माझ्या बापाच्या घरातच असावं हे तुम्हाला ठाऊक नाही का? तुमच्याविषयी तुम्ही देवाची मुलं आहात ना? मग तुमच्याविषयी देवाची हीच इच्छा नाही का की तुम्ही बापाच्या घरामध्ये सर्व काळ असावं? आहे की नाही? मग पूर्ण कोण करणार? प्रभू पूर्ण करीत होता. कोणाच्या घरात होता? बापाच्या घरामध्ये. हे कोणाचं घर आहे? यहोवाचं घर आहे, बापाचं घर आहे. हालेलुया, हालेलुया. थांबू? तुम्ही कुठे असावं? कंटाळा करणार? गेल्या रविवारी गेली होती, या रविवारी नाही जात, पुढल्या रविवारी जाईन. जे पेराल ते उगवेल. प्रियानो, भावभक्ती घेऊन मी माझ्या बापाच्या घरात जाईन. तुम्हाला कोणीही बंद करणार नाही. बापाच्या घरात यायला तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आता कशाला आला, उद्याला ये, प्रार्थनेची वेळ नाही असं म्हणून कोणीही तुम्हाला अडवणार नाही. अडवलं तर सांगा माझ्या बापाचं घर आहे. कोणी अडवलं तर काय सांगा? माझ्या बापाचं घर आहे, ह्या घरात मी असावं हे तुला ठाऊक नाही काय? आमेन. आणि आपला प्रकाश दादा, गीताताई असे नाहीत, ते सर्वदा तुमच्यासाठी तयार आहेत. या, कधी पण या, कधीही या. मी थांबवतो. पुढे खूप आहे, पण तुमच्यानं ते आत्ताच सगळं काही झेपणार नाही, अजीर्ण होईल. म्हणून आज एवढं बस सांगा प्रभूला, मी माझ्या बापाच्या घरात असावं हे आम्हाला योग्य आहे. आमेन. आज निश्चय करा, आज निश्चय करा, मी मंदिराला जाण्याचं सोडणार नाही. आम्ही मंदिराला जाऊ असं ते म्हणाले तेव्हा माझा जीव आनंदित झाला. आमेन. तुमचा जीव आनंदित होवो. मी प्रभूकडे हीच प्रार्थना करतो, अब्बा पिता, तुझी मुलं तुझ्या घरात असावी अशी कृपादान, बुद्धी, ज्ञान तू त्यांना दे. आशीर्वाद कर की जीवनाचे सर्व आशीर्वाद, उत्तम आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावेत. अशी कृपा आणि आशीर्वाद तुझ्या लेकरांस दे. सर्वजण प्रार्थना करूया प्रियानो.